नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नव्या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत आणि आपल्या या व्हिडिओमध्ये आपण एक भारतामध्ये असं एक कठीण परीक्षेबद्दल बघणार आहोत जे क्रॅक करणे बहुतेकांचं स्वप्न असतो किंवा बहुतेकांची जिद असते तिला क्रॅक करणे. तर त्या एक्झामचं नाव आहे नीट. नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. तर हा अगोदर आपण पाहू नीट एक्झाम काय असतो. नीट म्हणजे अगोदर फुल फॉर्म पाहू, नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. तर सर्वप्रथम आपण तर बघितला की नीटचा फुल फॉर्म काय. नीटचा फुल फॉर्म आपल्याला समजला नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. ठीक आहे. पण आता नीट ही एक्झाम होते कशासाठी. बहुतेकांचा हा स्वप्न आहे, ज्यांचं स्वप्न आहे की मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे त्यांना माहीत असतो की नीट एक्झाम म्हणजे काय आहे, नीटचा सिलेबस काय आहे, नीटसाठी कोणत्या बुक प्रिपेअर करायचे आहे, आपल्याला क्लासेस लावायचे आहे की नाही, की ऑनलाईन जायचं आहे ऑफलाईन जायचं आहे, ह्या सर्वांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे जे डाऊट असतील ते सर्व डाऊट ह्या एका व्हिडिओमधून क्लिअर होऊन जातील. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर आपण बघितलं की नीटचा फुल फॉर्म काय. तर नीटचा फुल फॉर्म आहे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. ठीक आहे. तर नीट हे दोन प्रकारचे असतात. सर्वप्रथम ते अगोदर समजून घ्या. नीट हे दोन प्रकारचे असतात. एक असतो UG आणि दुसरा एक असतो PG. ते UG ही एक्झाम म्हणजे अंडर ग्रॅज्युएट. आपण ते पण समजणार आहोत, अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट. आता याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट काय असतो. अंडर ग्रॅज्युएट म्हणजे आफ्टर ट्वेल्थ म्हणजे अंडर ग्रॅज्युएट. म्हणजे 12वी नंतर आपण जे एखादे कोर्स करतो त्याला म्हणतात अंडर ग्रॅज्युएट. आणि पोस्ट ग्रॅज्युएट नंतर अंडर ग्रॅज्युएट नंतर केले जाणारे कोर्स म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट. तर आपल्याला अंडर ग्रॅज्युएटच्या बघायच्या, पोस्ट ग्रॅज्युएटच्या बघायच्या नाही. ठीक आहे. हे झालं नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट बद्दल माहिती. ठीक आहे. तर आता नीट एक्झाम ही आपल्याला द्यायची कधी असते. तर नीट एक्झाम होते 10वी म्हणजे 12वीच्या नंतर. 12th बोर्ड्स आफ्टर 12th बोर्ड्स. 12वीच्या नंतर ज्या मुलांना वैद्यकीय शिक्षण म्हणजे मेडिकल फील्डमध्ये जायचं असतो त्यांना नीट ही एक्झाम क्लिअर करावी लागते. तर आता आपण बघू नीटसाठी सिलेबस काय असतो. नीटसाठी 12व्या वर्गामध्ये आपल्याला सिलेबस नीटसाठी सिलेबस असतो. सिलेबस आहे फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. आता फिजिक्स हा फर्स्ट झाला, सेकंड केमिस्ट्री आणि थर्ड बायोलॉजी. तर केमिस्ट्रीमध्ये 3 पार्ट्स पडतात. एक पडतं इनऑर्गॅनिक, दुसरी आहे ऑर्गॅनिक आणि तिसरी आहे फिजिकल. बायोलॉजीमध्ये पण 2 पार्ट पडतात. एक पडतो बॉटनी आणि दुसरा आहे झूलॉजी. असे बायोलॉजीचे 2 भाग पडतात. एक पडतो बॉटनी आणि दुसरा पडतो झूलॉजी. आणि केमिस्ट्रीचे 3 पार्ट पडतात. ते एक आहे इनऑर्गॅनिक, दुसरा आहे ऑर्गॅनिक आणि तिसरा आहे फिजिकल. हे असे तिथं सिलेबस असतात. ठीक आहे. आता हे नीटची तयारी करायची कशी. नीटची तयारी करण्याचे आपल्याकडे 2 माध्यम आहेत. आफ्टर 10th बोर्ड नंतर आपण जाऊ शकतो ऑफलाईन आणि दुसरा आहे ऑनलाईन. ऑफलाईन कधी जायचं. ऑफलाईनला जाण्याची बेस्ट वेळ म्हणजे आफ्टर 10th बोर्ड. चांगली क्रियामध्ये आफ्टर 10th बोर्ड नंतर जर आपल्याला ऑफलाईन जायचं असेल तर ऑफलाईन अवश्य जा. ऑफलाईन कोणी जायचं, ज्यांची इकॉनॉमिकल कंडिशन वेल बिल्ड आहे. कारण ऑफलाईनमध्ये नाही म्हणाल तरी जवळपास
4 to 5 lakhs, 4 to 5 lakhs, 11, 12, 11 and 12, 4 to 5 lakhs 11 and 12 चा आपल्याला खर्च येतोच. तर याच्यामध्ये इन्क्लुडिंग कोचिंग झाली, मेस प्लस हॉस्टेल, ही ऑन एन ॲव्हरेज फी झाली. ते डिपेंड करते की तुम्ही क्लासेस कोणत्या सिटीमध्ये लावला. जसं कोटामध्ये लावला तर कोटामध्ये फी स्ट्रक्चर जास्त असतो, कारण तिथं सर्व एज्युकेशन हब असल्यामुळे तिथं खूप असे कोचिंग्स वगैरे असतात, तर त्यांची फी व्हेरी करू शकते. मी ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला सांगितलं की 4 ते 5 लाख रुपयाचा आपल्याला खर्च येऊ शकतो. हा झाला ऑफलाईन. आणि आता दुसरा पाहू ऑनलाईन. ऑनलाईन बघायचं झालं तर आपल्याला एखाद्या नावाजलेला कोर्स ज्यांच्याकडे खूप रिझल्ट वगैरे आहे अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जवळपास आपल्याला 5 ते 10 हजारापर्यंतच्या 10K पर्यंत आपल्याला क्लासेस भेटू शकतात. आणि ऑनलाईन पण जॉईन करण्याची वेळ बेस्ट आहे 10वी नंतर. 11च्या क्लासेस दिल्या, 11th क्लासेस, देन 12th क्लासेस. हा प्लॅन झाला 10वी बोर्ड नंतरचा. 10वी बोर्ड नंतरचा ज्यांची इकॉनॉमिकल कंडिशन वेलबिंग आहे त्यांनी ऑफलाईनसाठी जा, आणि ज्यांना इकॉनॉमिकल कंडिशन चांगली नाही आहे त्यांनी ऑफलाईनसाठी जा, कारण त्यांचा ड्रीम आहे नीट क्लिअर करणे, मेडिकल सीट घेणे, बस नाम के आगे डॉक्टर लगाना. तर त्यांच्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण चांगले आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे रिझल्ट पण चांगले आहेत. मी इथं कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं नाव घेणार नाही. तुम्हाला ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये जायचं आहे तुम्ही त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये जा. ज्यांचे रिझल्ट चांगले आहेत त्यांच्याकडे जा. ज्या अगोदर त्यांचा डेमो घ्या, त्यांचे क्लासेस कसे होतात, त्यांचे टीचर्स फॅकल्टी कसे आहेत, त्यांचे म्हणजे समजवण्याची टेक्निक कशी आहे ते टेक्निक बघा. आपल्याला जमतंय की नाही जमतंय ते पहा, आणि ऑनलाईनला जा. तसेच ऑफलाईनला सुद्धा जा. ऑफलाईनमध्ये पण डेमो घ्या. डेमो घेतल्याशिवाय कोणतीही ऑफलाईन क्लास जॉईन करू नका. नंतर ऑफलाईन क्लास जॉईन करून राहिल्या तर ऑफलाईन जॉईन करताना ते बघा की ते क्लासेस कसे आहेत, क्लासेसचा रिझल्ट वगैरे कसा आहे, त्यातला एन्व्हायरमेंट कसा आहे, ह्या सर्व गोष्टी बघूनच ऑफलाईन क्लासेस जॉईन करा. नाहीतर तुम्ही कोणत्याही ऐऱ्या नत्तू अशा ऑफलाईन क्लासेसमध्ये जॉईन झाल्या तर तुमचे पैसे जाणार म्हणजे जाणारच. म्हणून नावाजलेल्या चांगल्या अशा ऑफलाईन सेंटरमध्ये जा, जिथं तुमची चांगली तयारी होऊ शकेल आणि तुम्ही नीट 2 वर्षामध्ये क्रॅक करू शकाल. हा झाला 11th-12th म्हणजे आफ्टर 10th बोर्ड नंतरचा प्लॅन. ठीक आहे. पण काही विद्यार्थी असे असतात की 11वी-12वी नंतर तर ते देतातच, पण त्यांची नीट पहिल्या वर्षात निघत नाही. मग नंतर आहे आफ्टर 12th बोर्ड. आफ्टर 12th बोर्ड म्हणजे 12वी बोर्डानंतर. 12वी बोर्ड मी व्हॅरी करू शकते, कोणाचा स्टेट राहू शकते, कोणाचा CBSE राहू शकते, कोणाचा NCERT पॅटर्न राहू शकते, कोणाचा वेगवेगळ्या स्टेटनुसार त्यांचा स्टेट बोर्ड असू शकतो. ठीक आहे. तर आफ्टर 12th बोर्ड ड्रॉपर क्लासेस. आफ्टर 12th बोर्ड ड्रॉपर क्लासेस असतात. तर ड्रॉपरमध्ये पण तुमचे क्लासेस व्हॅरी करतात. याच्यामध्ये पण ऑफलाईन आणि ऑनलाईन असे 2 प्लॅटफॉर्म आपल्याला भेटतात. ते ठीक आहे. ऑफलाईन स्टुडंट कधी जॉईन करायचं म्हणजे आफ्टर 12th बोर्ड्स ऑफलाईन जायचं आहे अशा स्टुडंटनी जास्त प्रेफर करा की ज्यांनी 11वी-12वी सुद्धा ऑफलाईन क्लासेसमधून नीटची तयारी केलेली होती. समजून राहिलं? म्हणजे ज्यांनी 10वी नंतर सुद्धा 11वी-12वीसाठी त्यांनी ऑफलाईनमध्ये नीटची तयारी केली होती ऑलरेडी. जॉईन इन 11th and 12th. ज्यांनी 10वी नंतरच ऑफलाईनमध्ये 11वी-12वीसाठी नीटची तयारी केली होती त्यांनी ऑफलाईन क्लासेसमध्ये हमखास जायचं. ठीक आहे. पण ज्यांनी 11वी-12वी ऑफलाईन क्लासेस केलेली नाही आणि त्यांना 12वी नंतरच कळलं आहे की आपल्याला नीट करायचं आहे म्हणजे मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे, नावाच्या समोर डॉक्टर लावायचं आहे, MBBS BDS असे कोर्स करायचे आहे. ठीक आहे. तर हे झाले नीट.
म्हणजे ऑफलाईन क्लासेसचे कसे करायचे ते झाले. ठीक आहे. तर आता ऑफलाईन क्लासेस करायचे झाले आफ्टर 12th बोर्ड म्हणजे ड्रॉपर क्लासेस आपल्याला जॉईन करावं लागेल. ड्रॉपर. ठीक आहे. आपण जेव्हा ड्रॉपर क्लासेस जॉईन करू त्यावेळेस आपल्याला माहीत पाहिजे की आपण ड्रॉपर जॉईन करत आहोत तर त्यांचा सिलेबस कधी चालू झाला. आणि सिलेबस चालू तर झाला पण त्या क्लासेस व्हेरी करतात. म्हणजे क्लासेस कुठं आहे ते कोचिंगच्या इन्स्टिट्यूटचं नाव त्यांचा रिझल्ट ड्रॉपरमधला पण तो पण म्हणजे तो पण आपल्याला तेवढाच मायने लागते. कारण आपल्याला रिझल्ट पाहिजे. आपल्याला ड्रॉपरमध्ये पण आपली चांगली तयारी झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ड्रॉपरचे क्लासेस लावायचे झाले तर तेही एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधून जर आपण ड्रॉपरचे क्लासेस केले तरच आपल्याला रिझल्ट भेटू शकतो. नाहीतर ड्रॉपरचे क्लासेस खूप वेगळे असतात. ड्रॉपरचे जे कुठं क्लासेस घेतात ते कुठं इन्स्टिट्यूट घेतात. इन्स्टिट्यूटमध्ये जिथे क्लासेस होतात त्यांना असं वाटतो की हा नीटचा स्टुडंट आहे. अरे तर त्याने स्क्रॅचपासून सुरुवात करा ना. त्यानं 12वी नंतर त्याला माहीत झालं असेल की आपण नीटचा अभ्यास करणार आहोत, आपल्याला ऑफलाईन क्लासेस जायचं आहे. तर त्या क्लासरूममध्ये उलटा होतं. त्यांना वाटते की हा नीटचा सिलेबस आहे, हा ड्रॉपर स्टुडंट आहे, यांनीच तर ही NCERT बनवले, यांनीच तर हे नीटचा सिलेबस डिझाईन केला. अशा पद्धतीने ते घेऊन जातात. जसं एखाद्या टॉपिकला जवळपास आपल्याला 3 ते 4 लेक्चर लागतात. अरे ते अर्ध्या तासात 30 मिनिट्समध्ये एक चॅप्टर पूर्ण संपवून टाकतात. 30 मिनिट्समध्ये एक चॅप्टर पूर्ण संपवून टाकतात. म्हणून तुम्हाला ड्रॉपर क्लासेस ऑफलाईनमध्ये जॉईन करायचे असतील तर त्याही विचार करून तुम्ही जॉईन करा. कारण तुम्हाला तुमचे पैसे लागत आहेत, तुम्ही पैसे भरून राहिले तिथे, तर प्रॉपर नॉलेज आणि प्रॉपर तुमची प्रिपरेशन झाली तरच तुमचे जे ड्रॉपरमध्ये दिलेले पैसे आणि तुम्ही दिलेला वेळ आणि तुम्ही केलेला अभ्यास हा तुमचा नीट क्रॅक करू शकतो. हा तुम्ही समजून. ठीक आहे. तर हे झाले ड्रॉपरमध्ये. ड्रॉपरची ऑफलाईन क्लास आणि ऑनलाईन क्लास. आता तुम्ही 11वी 12वी ऑनलाईन क्लासेसच केल्या तर तुम्ही ऑनलाईनच राहा. कारण तुम्हाला 2 वर्ष सवय पडलेली आहे ऑनलाईनची आणि तुम्ही लगेच म्हणलं की ऑफलाईनमध्ये जातो तर तुम्हाला ते झेपणार नाही. असं म्हणत नाही की प्रत्येकाला तसा होतो, पण अगोदरचा 1 महिना 1 मंथ अगोदरचा 1 महिना तुम्हाला काय चालू आहे काय नाही ते काय करणार. नंतर तुम्ही त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जर जसं डेव्हलप व्हाल तसं तुम्हाला समजून जाईल. पण मी तर प्रेफर करेन की तुम्ही जर ऑनलाईनमध्ये तयारी केली आहे आणि तुमचे चांगले मार्क आले, फर्स्ट अटेम्प्टमध्ये जवळपास 400 400 असे मार्क्स आले आहेत आणि तुम्ही ऑनलाईनमध्येच राहा. ऑनलाईनमध्ये ड्रॉपर बॅच घेऊन घ्या. ड्रॉपरचे बॅचेस वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या किमतीमध्ये अवेलेबल असतात. तुम्हाला ज्या किमतीत वाटतं म्हणजे अगोदर 11वी 12वी ज्या प्लॅटफॉर्मवर केल्या त्याच प्लॅटफॉर्मवरती घ्या. टीचर्स जास्त बदलवू नका. टीचर जास्त बदलवल्यानं ते हॉचपॉच होऊन जाते. मग ते एक ना धड बाराबर चिंता असा होऊन जातो. त्याच्यापेक्षा तुम्ही 11वी 12वी जर ऑनलाईन क्लासेस केले असाल किंवा नसाल सुद्धा केल्या तर ड्रॉपर क्लासेस ज्यांचा नावाजलेला प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म अशा प्लॅटफॉर्मवर त्या क्लासेस घ्या. त्याच्यानंतरच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो. म्हणजे क्लासेस घेतल्यानं रिझल्ट मिळणार नाही, पण जे क्लासेसमध्ये सांगतात ते जर तुम्ही काटेकोरपणे ऐकल्या आणि तेच जसे सांगतात त्या पद्धतीने तुम्ही आपला ते 1 वर्ष आपला बिहेवियर ठेवला, आपल्या बिहेवियरमध्ये चेंजेस केल्या, तसा अभ्यास केला तरच तुमचा तिथं नीटमध्ये सिलेक्शन होऊ शकतो. मेडिकल कॉलेजमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. हे ठीक आहे. हे झाले ड्रॉपरचे क्लासेस. हे तर झाले. आता क्लासेस कसे करायचे, कोर्स कसे घ्यायचे, नीटचा फुल फॉर्म काय. पण आता आपल्याला माहिती झालं नीट म्हणजे काय, एक्झाम कोणती आहे, कशासाठी आहे, मेडिकल फील्डसाठी. पण ह्या मेडिकल फील्डमध्ये नेमके आपल्याला कोणते कोर्सेस भेटतात नीट थ्रू. तर आता ते पाहून कोर्सेस कोणते भेटतात नीट थ्रू. तर सर्वांना माहीत असेल MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BNYS जो नॅचरोपॅथीचा आहे, BNYS, BSc नर्सिंग आहे अँड
फिजिओथेरपी आहे, आणि असेच अजून अलाइड कोर्सेस ETC अँड अलाइड कोर्सेस. आणि अलाइड कोर्सेस म्हणजे आपल्याला नीटनं कुठं कुठे ॲडमिशन होऊ शकतं. MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BNYS, BSc नर्सिंग, फिजिओथेरपी अँड नीट थ्रू भरल्या जाणाऱ्या वॅकन्सीज म्हणजे नीट थ्रू भेटणारे आपल्याला कोर्सेस म्हणजे ते अलाइड कोर्सेस म्हणतात. हे झाले कोर्सेस. माहीत झालं आपल्याला नीट थ्रू कोणकोणते कोर्सेस घेऊ शकतो आपण. MBBS, BDS, MBBS ॲलोपॅथी, BDS डेंटिस्ट, BAMS आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, BHMS युनानी, BNYS नॅचुरोपॅथी, BSc नर्सिंग, नर्सिंग स्टाफ, फिजियोथेरेपी एक अच्छा कोर्स है. उसके बाद आपको मिलते हैं अलाइड कोर्सेस. असे कोर्सेस आपल्याला नीट थ्रू मिळत असतात. ठीक आहे. तर आता हे झाले कोर्सेस झाले. आपण बघितलं की आपल्याला तयारी कशी करायची आहे, कोर्सेस झाले. त्याच्यानंतर आपण बघू सिलेबस काय असतो. नीटचा सिलेबस म्हणजे आपल्याला बुक्स कोणते प्रिफर करायचे आहेत. आपल्याला सिलेबस तर माहिती झाला फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. तर फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 3 पार्ट असतात. एक असतात इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक और दूसरा आहे फिजिकल. बॉटनीमध्ये पण बायोलॉजीमध्ये पण 2 पार्ट असतात. एक असतो बॉटनी आणि दुसरा असते झुलॉजी. ठीक आहे. तर आपल्याला ह्या प्रत्येक विषयाची टेक्निक कशी असायला पाहिजे म्हणजे प्रत्येक विषयासाठी आपल्याला बुक्स कोणते प्रिफर करायचे. अगोदर तुमच्याकडे ह्या फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजीच्या 11वी 12वीच्या NCERT कंपल्सरी पाहिजे. कंपल्सरी NCERT 11वी 12वीच्या तुमच्याकडे कंपल्सरी असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं NCERT. त्याच्यानंतर NCERT सफिशियंट आहे का, तर NCERT बायोलॉजीमध्ये NCERTच्या बाहेर कधीही जायचे नाही. बायोलॉजीसाठी NCERT एक प्रकारची भगवान आहे. भगवान है, गॉड. NCERT इज अ गॉड फॉर बायोलॉजी. आपको बायोलॉजी की तैयारी करनी है, आपको NCERT से बाहर जाना है. तुम्हाला जर बायोलॉजीची चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल तर तुम्हाला NCERT शिवाय बाहेर जायची गरज नाही. NCERT पूर्ण रटून ठेवायची. जर तुम्हाला क्वेश्चन प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्ही ॲब्सोल्युटली बाहेर राहतात. जर तुम्ही ऑफलाईन लावले असाल, ऑफलाईन क्लासेस लावलेले असतात, तर ऑफलाईन क्लासेस लावले असाल तर तुम्ही ऑफलाईनचे जे क्लासेसच्या मॉड्यूल्स आहेत म्हणजे तुमच्या इन्स्टिट्यूटच्या मॉड्यूल्स आहेत ते मॉड्यूल्स प्रिपेअर करू शकता. NCERT प्लस त्या मॉड्यूल्समधले क्वेश्चन अवेलेबल असतात. ते क्वेश्चन तुम्ही लावू शकता. बॉटनी आणि झुलॉजीसाठी म्हणजे पूर्ण बायोलॉजीसाठी मी तुम्ही इकडे तिकडचे क्वेश्चनसुद्धा लावू शकता. पण NCERTच्या बाहेरचं काही वाचायची गरज नाही. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिकमध्ये पण NCERT केमिस्ट्रीची NCERT तुमच्या प्रत्येकाकडे असणे आणि ते तोंडपाठ असणे आवश्यक आहे. ऑर्गॅनिक्समधल्या रिॲक्शन, NCERTमधल्या रिॲक्शन त्या माहीत असणे आवश्यक आहे. फिजिकलसाठी क्लास नोट्स वरून तुमच्या क्लास नोट्स झाल्या, NCERT झाली, त्याच्यानंतर आपले मॉड्यूल्स झाले, या सर्व लावल्या. इनफ फॉर सफिशियंट टू गेट अ बेस्ट मार्क्स अँड गुड मार्क्स इन नीट UG एक्झाम. ओके. त्याच्यानंतर आपण बघू आणि फिजिक्ससाठी NCERT नाही घेतलं तर चालते. पण NCERTमध्ये जे समरी असतो शेवटच्या पानावर ते वाचणे आवश्यक आहे. पॉईंट टू पॉन्डर्स ते वाचणेसुद्धा आवश्यक आहे. त्यांच्यावरून
खूप सारे असे जे थेरोटिकल क्वेश्चन ते येत असतात. आणि प्रॅक्टिस करायचं झालं तर तुम्हाला जे बेस्ट बुक वाटते, पी सी पांडे वगैरे, एच सी वर्मा वगैरे अशा कोणत्या ज्या बुक्स आहेत त्या बुक्स तुम्ही प्रेफर करू शकता. झालं. आणि बॉयलरसाठी MTG सुद्धा प्रेफर केली तरी चालेल. MTG आहे, NCERT सर्व एकसारखे आहेत, त्यांच्यामध्ये क्वेश्चन वगैरे असतात. त्यानंतर आपण बघू पेपर पॅटर्न काय असतो. नीटचा पेपर पॅटर्न. पेपर पॅटर्न काय असतो. नीटमध्ये असतात जवळपास 180 क्वेश्चन, 180 क्वेश्चन, 180 प्रश्नांचा पेपर असतो नीटचा. त्याच्यामध्ये 45 फिजिक्स, 45 केमिस्ट्री and 90 for biology. Total 180 question. ते झाले. एक पेपर पॅटर्न माहीत झाला आपल्याला. 45, 45, 90. ठीक आहे. तर हे 180 क्वेश्चन असतात. टोटल मार्क्स असतात आपल्याला 720 मार्काचा नीटचा पेपर असतो. त्याच्यामध्ये करेक्टसाठी 1 क्वेश्चन, एक क्वेश्चन हा असतो 4 मार्क्सचा, 4 मार्क्स. अँड 1 क्वेश्चन करेक्ट ते आपल्याला मिळतात 4 मार्क्स. आणि फॉर 1 रॉंग आन्सर -1 निगेटिव्ह मार्किंग हा नीटमध्ये असतो. तर आपण अगोदर बघू. आपण बघितलं पेपर पॅटर्नमध्ये काय होता. 180 प्रश्न असतात. 180 प्रश्न 720 मार्काचे असतात. त्याच्यामध्ये 45 क्वेश्चन फिजिक्सचे, 45 क्वेश्चन केमिस्ट्रीचे आणि 90 क्वेश्चन बायोलॉजी. 90 क्वेश्चन बायोलॉजीचे झाले. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये फिजिक्स असतो. फिजिक्स 45 क्वेश्चन, 180 मार्क्स. केमिस्ट्री 45 क्वेश्चन, 180 मार्क्स. अँड biology 90 question, 360 marks. Total 720 marks. 720 marks. ठीक आहे. तर याच्यामध्ये 1 राईट क्वेश्चन, 4 मार्क्स. रॉंग क्वेश्चन -1 मार्क्स. अशी ही तर निगेटिव्ह सिस्टम असते. तर ही संपूर्ण माहिती होती नीट UG एक्झामिनेशनबद्दल. आणि आजचा व्हिडिओ आम्ही इथंच समाप्त करत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्याच टॉपिकवर तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ बनवायचे असतील, म्हणजे नवीन व्हिडिओ हवे असतील, तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुम्हाला ते व्हिडिओ नक्की अवेलेबल करून देऊ.